जर पुढचे 7 ते 10 दिवस नमो शेतकरी योजनेसाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार असतील, तर त्यामागचं कारण काय आहे? आणि हेच दिवस ठरवणार का, की ₹2000 तुमच्या खात्यामध्ये कधी येणार? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी संपूर्ण अपडेट सांगणार आहे मी. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आता शेवटच्या टप्प्यामध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. पण सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे, अजून पैसे का आले नाहीत? यामागचं कारण म्हणजे हप्ता जमा करण्यापूर्वी सरकारकडून निधी उपलब्धता, लाभार्थ्यांची यादीची अंतिम पडताळणी आणि बँकिंग प्रक्रियेची तयारी पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रक्कम डीबीटीद्वारे खात्यामध्ये जमा केली जाते. म्हणूनच रोज सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखांवरती विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही तारीख अंतिम मानता येत नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ सुरू असेल, ई-केवायसी पूर्ण असेल आणि आधार बँक खात्याशी जोडलेला असेल, तर हप्ता मिळण्याची शक्यता कायम हप्ता मिळण्याची शक्यता कायम राहते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? तर सध्या सरकारने अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच हप्ता जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि किती पैसे मिळणार? तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या योजनेअंतर्गत ₹2000 नमो शेतकरी योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत. आणि सरकारने आणखी कोणतीही तारीख सांगितली नाही. त्यामुळे आपण देखील कोणतीही निश्चित तारीख सांगू शकत नाही. ज्यावेळी सरकार सांगन त्याच वेळी आपण कोणतीही तारीख सांगू शकतो. म्हणून अफवांवरती नाही, तर अधिकृत माहितीवरती, अपडेटवरती विश्वास ठेवा. कारण एक अधिकृत घोषणा झाली की त्यानंतर हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.